Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn 9th standard semi-English lesson Mark Twain. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मार्क ट्वेन हा लेसन शिकणार आहोत. Let's get started. Mark Twain was the pen name of Samuel Langhorne Clemens. तर मार्क ट्वेन हे सॅम्युअल लॅगॉन क्लेमेन्स यांचं पेन नेम होतं, म्हणजे टोपण नाव. पॉप्युलर अमेरिकन रायटर आणि ते एक अतिशय प्रसिद्ध असे अमेरिकन लेखक होते. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग. ते आपल्या विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लिखाणासाठी फेमस होते, प्रसिद्ध होते. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन. आणि ते इतके हजरजबाबी होते की त्यांच्या रोजच्या कन्व्हर्सेशन मधूनही अगदी गमतीने बोलायचे. त्यांच्या अनेक गमतीचे किस्से फेमस होते. Many anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. आजही मार्क ट्वेन यांच्याशी रिलेटेड अनेक प्रसंग, अनेक्डोट्स हे लोक एकमेकांना सांगतात आणि एन्जॉय करतात. It should be noted that he was a great defender of human values like liberty, equality and fraternity. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मार्क ट्वेन हे लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी म्हणजे समता, बंधुता आणि स्वतंत्रता याचे ग्रेट डिफेंडर म्हणजे खंदे समर्थक होते. ही अपोज्ड वॉर्स अँड इम्पेरियलिझम. त्यांनी नेहमीच वॉर म्हणजे युद्ध आणि इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यवाद याला विरोध केला. अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री. आणि नेहमीच त्यांनी जे मजदूर आहेत किंवा जे काळे लोक आहेत, निग्रो लोक आहेत त्यांच्या देशातले, अमेरिकामधले, त्या लोकांच्या हक्कांचं त्यांनी नेहमी समर्थन केलं. गिवन बिलो आर सम अनेक्डोट्स फ्रॉम हिज लाईफ. तर खाली आपल्याला त्यांच्या जीवनातले काही अनेक्डोट्स म्हणजे प्रसंग दिलेले आहेत. सम कोटेशन फ्रॉम हिज स्पीच अँड रायटिंग. आणि त्यांच्या काही भाषणांमधले आणि लिखाणामधले काही कोटेशन्स म्हणजे वाक्य दिलेले. आता काही अनेक्डोट्स, सम अनेक्डोट्स आपण बघूया. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर, मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. तर एक दिवस मार्क ट्वेन हे एका लेक्चर टूर वर होते आणि लेक्चर टूर वर असताना एका नवीन गावामध्ये शेव करायसाठी, दाढी करायसाठी एका लोकल बार्बर शॉप मध्ये गेले. दिस मार्क ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन. त्यांनी सांगितलं बार्बरला की, त्या शेव करणाऱ्याला की ते पहिल्यांदाच त्या गावामध्ये आलेले आहेत. यू हॅव चूजन अ गुड टाइम टू कम, ही डिक्लेअर्ड. त्यावर तो बोलला की सर, तुम्ही अगदी योग्य वेळी आमच्या गावामध्ये आलेले आहात. ओ, ट्वेन रिप्लाइड. तेव्हा ट्वेन म्हणाले, अच्छा असं का? मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. त्यावर तो व्यक्ती म्हणाला की सर, आमच्या इथं आज मार्क ट्वेन यांचं लेक्चर होणार आहे. तुम्हाला पण त्यांचं लेक्चर ऐकायला आणि तिथे ते अटेंड करायला आवडेल असं मला वाटते. त्यावर मार्क ट्वेन म्हणाले, आय गेस सो. मार्क ट्वेन म्हणाले की नक्कीच मला कदाचित जायला आवडेल. हॅव यू बॉट युअर तिकीट येट? तो व्यक्ती म्हणाला मार्क ट्वेन यांना की तुम्ही तुमचं तिकीट विकत घेतलं का? नो, नॉट येट. तर मार्क ट्वेन म्हणाले की नाही, मी अजून विकत घेतलेलं नाही. वेल, इट्स सोल्ड आउट, सो यू विल हॅव टू स्टँड. त्यावर तो व्यक्ती म्हणाला की सर, सगळेचे सगळे तिकीट सोल्ड आउट म्हणजे विकल्या गेलेले आहेत. आता तुम्हाला उभं राहून त्यांचा शो बघावा लागेल. त्यावर मार्क ट्वेन म्हणतात, जस्ट माय लक, सेड ट्वेन विथ अ साय. उसाचं टाकत मार्क ट्वेन म्हणाले की अरे, माझं नशीबच खराब आहे. आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. तो व्यक्ती जेव्हाही भाषण देतो, जेव्हाही व्याख्यान देतो, तेव्हा मला नेहमीच उभं राहावं लागते. असं एक गमतीदार उत्तर त्यांनी दिलं. कारण जो बार्बर होता त्यांनी ओळखलं नव्हतं की तेच मार्क ट्वेन आहेत. मार्क ट्वेन यांनी सुद्धा आपली ओळख सांगितली नाही, पण त्यांनी हे म्हटलं की जेव्हाही मार्क ट्वेन भाषण देतात तेव्हा मला उभं राहावं लागते. असंच अजून एक अनेक्डोट आहे बघा. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग. तर एका सकाळी मिसेस स्टो या फ्लोरिडाला निघाल्या होत्या. अँड क्लेमेन्स म्हणजेच द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. आणि क्लेमेन्स म्हणजे मार्क ट्वेन छोटे असताना, तर ते धावत धावतच सकाळी मिसेस स्टोव यांना गुड बाय म्हणायला गेले. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिम डिसअप्रूव्हिंगली. मग जेव्हा ते घरी परत आले तेव्हा मिसेस क्लेमेन्स म्हणजे मार्क ट्वेन यांची मदर त्या अतिशय नापसंतीने, डिसअप्रूव्हिंगली म्हणजे नापसंतीने मार्क ट्वेन यांना म्हणाल्या. वाय, शी सेड, यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय.
त्या म्हणाल्या की तू कॉलर किंवा टाय घालून का नाही गेलास? ही सेड नथिंग. आता मार्क ट्वेन त्यावर काहीही बोलले नाही. But went up to his room, did up these items in a neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line. तर त्यांनी काय केलं, ते आपल्या रूम मध्ये गेले. त्यांनी हे सर्व आयटम म्हणजे कॉलर आणि टाय याला एकदम छान नीट मध्ये पॅकेज केलं, पॅक केलं आणि आपल्या सर्वंटच्या हातून त्यांनी ते पॅकेज मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवलं आणि त्यासोबत एक लाईनही लिहून पाठवली. हिअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी, की माझ्या उरलेल्या भागाकडून सुद्धा तुम्हाला नमस्कार. त्यानंतर अजून एक अनेक्डोट आहे बघा. One day Henry Irving, in the midst of the telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. एक दिवस हेनरी आयर्विंग आपल्या मित्राला म्हणजे मार्क ट्वेन यांना एक ह्युमरस स्टोरी, एक विनोदी कथा सांगत होते आणि सांगता सांगताच मध्ये थांबले अँड एक्झामिन हिज फ्रेंड फेस, आणि आपल्या मित्राचा चेहरा म्हणजे मार्क ट्वेन यांचा चेहरा त्यांनी बघितला. यू हॅवंट हर्ड दिस हॅव यू, ही आस्क्ड. तर त्यांनी विचारलं हेनरी आयर्विंग यांनी, तू ही गोष्ट याआधी ऐकलेली नाहीयेस आहे का? ट्वेन assured him that he had not. ट्वेन म्हणाले की नाही मी ऐकलेली नाहीये. When some time later Irving again paused. थोड्या वेळानंतर आयर्विंग पुन्हा थांबले and again posed the same question. आणि पुन्हा त्यांनी तोच प्रश्न मार्क ट्वेन यांना विचारला. ट्वेन again reassured him. ट्वेन यांनी पुन्हा त्यांना सांगितलं की त्यांनी ती गोष्ट ऐकलेली नाहीये. Then approaching the climax, Irving broke off once more. आता शेवटी क्लायमॅक्स आला म्हणजे गोष्ट संपत आली. पुन्हा एकदा आयर्विंग यांनी मार्क ट्वेन यांना विचारलं, आर यू क्वाइट शुअर यू हॅवंट हर्ड दिस? ही डिमांडेड सस्पिशियसली. अतिशय संशयाने ती म्हणाली, तुला खात्री आहे का की तू ही गोष्ट याआधी ऐकलेली नाहीयेस? आय कॅन लाय वन्स, ट्विन फायनली रिप्लाइड. ट्विन शेवटी म्हणाले, पहा मी एकदा खोटं बोलू शकतो. आय कॅन लाय ट्वाइस फॉर कोर्टसीज सेक, आणि एक कोर्टसी म्हणून, शिष्टाचार म्हणून मी 2 वेळाही खोटा बोलू शकतो. बट आय ड्रॉ अ लाईन देअर, पण इथे माझी लिमिट संपली. आय कांट लाय द थर्ड टाइम ॲट एनी प्राइस. आता कुठल्याही किमतीत मी तिसऱ्यांदा खोटा बोलू शकत नाही. आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी, आय इन्व्हेंटेड इट. मार्क ट्वेन म्हणाले, अरे मी ही गोष्ट फक्त ऐकलेलीच नाही, ही गोष्ट मीच लिहिलेली आहे, मीच इन्व्हेंट केलेली आहे. तर अशा प्रकारे मार्क ट्वेन यांच्या जीवनातले अतिशय मजेदार किस्से आपल्याला या लेसन मध्ये वाचायला मिळतात. मित्रांनो, हा होता पार्ट 1. याचा दुसरा पार्ट मी बनवणार, त्यामध्ये उरलेला लेसन सुद्धा अपलोड करणार. आय होप तुम्हाला इथपर्यंतचा पार्ट खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.